नमस्ते किसान, नमस्ते भारत। मैं किरण किसान बी किसान के साथ, और मैं हूँ आज महाराष्ट्र के टूर पर और कुछ प्लॉट विजिट करने जा रहा हूँ। ये आप सामने दिख रहे हैं केले का प्लॉट है अपना बी किसान और किसान पाठशाला के गाइडलाइन से। और ये खेती पूरे ऑर्गेनिक तरीके से कर रहे हैं, मतलब ज़्यादा केमिकल इन्होंने यूज़ नहीं किया है। चलो अंदर जाके किसान से बात करते हैं। इन्होंने ये जो अपनी किसान पाठशाला की गाइडलाइन है 70-30 5/7 5/8 5/9 इस तरीके से किया है, 70-30 पद्धति से। ये नाली है, ये पूरी सूखी रखी है और ये बेड बनाया है यहाँ पर। इन्होंने एक थोड़ी मक्का की वजह से और पानी की दिक्कत थी, इसलिए जो ड्रिप की लाइन है ये इधर से डाली है, थोड़ी बाहर से। ये दोनों पूरे अंदर होनी चाहिए और ये अंदर कर लेंगे अभी मक्का निकलने के बाद। मक्का भी उनका हो गया है, हार्वेस्टिंग के ऊपर आ गया है। थोड़ा महाराष्ट्र में हूँ तो अभी आगे की बातचीत मराठी में होगी, आपको थोड़ा पता चल जाएगा। नमस्कार मंडळी। नमस्ते नमस्कार थोरवे सर, कुठे आहेत आपण? नमस्ते नमस्ते आपण इंदापूर तालुक्यातून वजरे गाव. हां, काय नाव तुमचं? अमोल मधुकर पालवे. ओके. कधीची लागवड आहे? 17 एप्रिल. बी किसान ना? बीके प्लस G9+ 4 सायकलवाली. हां, काय अंतर काय घेतलेलं आहे? 9-5 5/9 म्हणजे लाईन ते लाईन 5 फूट आणि 2 रोपांमधलं अंतर 9 फूट. कधीची लागवड? 17 एप्रिल. 17 एप्रिल. बरं. 4 महिने आणि 10 दिवस झाले. 4 महिने 10 दिवस. जर तुम्ही अंदाज बघा की हाईट ह्याची हाताच्या वर जाते, तुमचा हात त्याच्याही अजून वरती जातो, तिथपर्यंत गेला 7 फुटापर्यंत. 10 ते 12 फूट आत्ता याची हाईट झालेली 4 महिन्याचं आहे. मी बरेच प्लॉट बघितले 4 महिन्याचे, ह्या हाईटला नाही आहेत, म्हणजे लहान मोठे आहेत, कुठे कुठं व्हेरिएशन आहेत. तर तुमचा एकसारखा प्लॉट दिसतोय मला. तुम्ही जे म्हणजे शेड्यूल जे फॉलो करताय ते कशा पद्धतीने थोडं सांगा शेतकऱ्यांना. मी जैविक सेंद्रिय वापरतो, शेणखत, जैविक मायक्रोन्यूटन, जैविक रासायनिक खतं वगैरे कमी वापरतात. 1 रुपयाचं पण अजून नाही? अजूनपर्यंत. बरं बरं बरं. याच्या आधी तुम्ही हे ढेंचा वगैरे घेतलं होतं का याच्यात? हा, ढेंचा घेतला. ओके. जमिनीची ताकद वाढवण्यासाठी. जमिनीची ताकद वाढवल्याशिवाय म्हणलं आपल्याला बाग करायला नको. बरोबर. आणि जमिनीची ताकद वाढली त्याचं फळ मला आज मिळते. बरोबर बरोबर. आणि जमीन ताकदवान बनवा, पीक आपोआप ताकदवान होतं. आणि बीके बनानाचं मला रोप चांगली वाटली, ग्रोथ चांगली घेतात. आणि तुमचं गाईडलाईन तुमची शेड्यूल फॉलो करतो. शेड्यूल फॉलो करतो. बरं बरं बरं. चांगल्या क्वालिटीची झाडं. बरं, मला एक सांगा, एकूण लागवड किती? लागवड 2.5 एकर. 2.5 एकर मध्ये रोप किती आहेत? 2330. बरं. याच्यात मला सांगा, तुमचं एप्रिल महिन्याची लागवड आहे, भर उन्हामध्ये लागवड आहे. हो. त्याच्यात काही रोपं डॅमेज झाली होती, मर झाली होती, असं काही होतं? नाही. काय त्या संदर्भात माझी एक रोप म्हणजे 20-25 रोप ती पाण्यामुळे, पाणी कमी पडलं तेवढं तर असतात, ते 5% तर असतात, पण बाकी 23-30 मध्ये एक 20-25 रोप पाण्यामुळे गेली. बरं बरं बरं. यांचं बघा थोरवे सर, 4 महिन्याचं आहे, बुंदा त्या मनाने 25-30च्या आसपास गेलेला आहे. 30 इंचाच्या आता आहे. 4 महिन्यात तुम्ही 5-5 इंच जरी पकडला तरी ॲव्हरेज चालू आहे, म्हणजे त्या मानाने खूप चांगला प्लॉट चालू आहे. आणि हाईट गॅपिंग जर बघितली तुम्ही तर एकदम परफेक्ट चालू आहे. आणि पानांची संख्या बघा आणि कुठलीही त्याची क्वालिटी बघा, पानांची कुठलेही दाग धब्बे नाही आहेत किंवा कुठलेही सिगाटोका तर नाही याच्यामध्ये, येणार पण नाही. मी का अंतर म्हणजे झिगझॅग पद्धतीने घेतल्यामुळे सीएमव्ही पण नाही होता. नाही. बंची टॉप बऱ्याच एरियामध्ये आहे, बंची टॉप नाही. मला काय तसा प्रॉब्लेम, कुठलाच प्रॉब्लेम आला नाही. व्हेरी गुड.
याच्यात काय रोप म्हणजे CME असो किंवा बंची टॉप असो किंवा सेगाटोका असो, याच्यात कुठल्या कंपनीचे रोपं हा एक वेगळा विषय आहे आणि तुमची लागवडीचं तुमचं म्हणजे जे टेक्निक आहे ती वेगळं पाहिजे. जर तुम्ही जवळपास जवळजवळ रोपं घेतली, एकमेकांचे पानं एकमेकांवर आली, त्यांना जर दाटी झाली किंवा पाणी जास्त झालं तर ही रोग तुमच्या बागेत हमखास येणार आहे. पण जर तुम्ही 70-30 विधीने गेलात आणि ग्राफ ठेवलात 5x9 किंवा 5x7 त्याच्या पुढं जर घेतलं, म्हणजे लाईन ते लाईन कमी आणि रोपांमधलं अंतर जास्त जर ठेवलं, तर बंची टॉप असो, सेगाटोका असो किंवा CME असो, हे तुमच्या तिघं रोग जे आहेत, तिघं व्हायरस जे आहेत तुमच्या प्लॉटमध्ये जवळपास येणार नाहीत. आणि आली जर समजा इन केस वातावरणामध्ये जर काही चेंज झाला, आली तर लवकर तुमचा प्लॉट रिकवर होतो त्याच्यामध्ये. दादांचं सुद्धा पान वाढलं नाही बघा. हा, वाढलेलं नाही ना, कारण याच्यावर पूर्ण खालपर्यंत ऊन येतं. त्याच्यामुळे काय पानांना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश पाहिजे. जिथपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतो तिथपर्यंत त्या पान टवटवीत राहतं, म्हणजे जिवंत राहतं. ते जर समजा तुम्ही जर अंतर कमी घेतलं असतं, सावली आली असती, याच्यावर सावली आली असती, याच्यावर दुसऱ्या झाडाचं पान आलं असतं, त्याच्यामुळे हे पान आपोआप डाऊन झालं, स्टॉप झालं. आणि जेवढे पानं तुमची कमी झाली तेवढी घड कमी येईल त्याच्यामध्ये. खूप छान पद्धतीने दादांनी केलेलं आहे. सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने शेती करतायत. केळीला एक्सपोर्ट करण्याच्या दिशेने किसान पाठशाला प्रयत्न करत आहे, कारण जेवढी केळी एक्सपोर्ट होईल तेवढा लोकलला भावसुद्धा चांगला मिळतो. आणि त्याच्यात जर तुम्ही अजून रासायनिक शेती सोडून जैविक आणि सेंद्रिय पद्धतीने जर शेती करत असाल, केळी पिकवत असाल, तर नक्कीच त्याला उठाव पण जास्त होईल आणि 2 पैसे जास्त तुम्हाला रेटही मिळू शकतो. या पद्धतीनं करा. किसान पाठशाळेची गाईडलाईन तुमच्यासोबत आहे आणि पूर्ण बी किसान टीम तुमच्यासोबत आहे. दादा, आमचं असं आहे, म्हणजे रोपं देणं हा एक वेगळा विषय, पण आम्ही कंटिन्यू शेतकऱ्यांच्या फॉलोमध्ये असतो. तुम्हाला या अनुभवाला असेल, व्हिजिट करणार शेतकऱ्यांच्या प्रॉपर प्लॉटवर व्हिजिट जाऊन तिथं मार्गदर्शन करणं हा एक वेगळा विषय. आणि हे काम फक्त बी किसान करतंय पूर्ण भारतामध्ये. ह्याच्या अगोदर लावली होती आम्ही, पण असा फॉलोअप त्या रोपवाल्याने घेतला नव्हता. कारण ते तुम्ही फॉलोअप घेताय, शेतकऱ्याची काळजी घेताय, शेतकरी कुठं चुकत असेल तर तुम्ही मार्गदर्शन करताय, ही एक जमीची बाजू आहे चांगली, म्हणजे शेतकऱ्यांसाठी रोपं विकणं हा उद्देश नाही. आणि तुम्ही आम्हाला थोडस काय चुका आमच्या सांगितल्या तर आमची सुधारणा काहीतरी करू शकतोय आम्ही. शेतकरी म्हणजे एवढा काय सगळं सक्षम हे नसतो. तुमचं मार्गदर्शन जर लाभलं तर आम्ही त्याच्यात अजून काहीतरी वाढ करू शकतोय. बरोबर, तोच विषय आहे. आणि हा पॅटर्न ठेवल्यामुळे 70-30 विधीने गेल्यामुळे आता याच्यात असं होईल की तुम्ही एकदाच लावलेली आहे, पण तुम्ही कंटिन्यू 4 ते 5 कटणी आरामात घेऊ शकता. तुम्हाला पुढच्या वर्षी रोपांचा खर्च करायचा नाहीये. काढलेला फेकण्यासाठी जो खर्च येतो 20-25 हजार, तो तुमचा वाचतो. प्लॉट कंटिन्यू चालू राहील. आणि याच्यात असं असतं की आता जेवढं तुमचं पहिलं प्रोडक्शन चांगलं निघतं त्याच्यापेक्षा दुसऱ्याची क्वालिटी त्याच्यापेक्षा चांगली निघते, आणि उत्पादन पण 2-3 टन जास्त येतं पहिल्यापेक्षा. हा एक फायदा आहे त्याच्यामध्ये. खूप छान. दादा, तुमचा एक नंबर सांगा, नाव सांगा आणि नंबर सांगा परत. अमोल मधुकर पालवे, राहणार ओझरे, 84 59 77 40 80. सेंद्रिय शेती संदर्भात जर गाईडलाईन घ्यायची असेल तर दादांचा नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आणि किसान पाठशालाची टीम तुमच्यासोबत आहेच. जोडून राहा किसान पाठशाला. नमस्ते. करू बंद.